कल्याणमध्ये मराठी मुलीला परप्रांतीय मुजराची मारहाणीनंतर मनसे आक्रमक, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, प्रकरण आणखी तापण्याची शक्यता. संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. शिरसाटांवर होणाऱ्या आरोपांमुळे फडणवीस होते नाराज. शिरसाटांकडून फोटो पोस्ट करत सर्व अलबेल दाखवण्याचा प्रयत्न. कदम यांच्या सावली बारचं प्रकरण तापलं. बारमध्ये अश्लीलता चालते, परब यांचा आरोप. तर योगेश कदम यांचा राजीनामा घेऊन दाखव, रामदास कदम यांचं आव्हान. आणि दमनिया बारची पाहणी करणार. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम. आज पुण्यामध्ये आक्रमक आंदोलन करणार, तर राजीनामा देण्यास कोकाटेंचा साफ नकार. शरद पवार उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर स्तुतीसुमनं. फडणवीस थकत नाहीत, पवारांकडून कौतुक. तर फडणवीसांच्या नेतृत्वात प्रगती झाली, ठाकरेंचे बोल. उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिन्यात 192 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. शेतमालाला कवडीमोल भाव, आसमानी संकट, कर्जबाजारीपणानं बळीराजाला ग्रासलं. हनी ट्रॅपवरून खडसे महाजनांची जुंपली. एसआयटी चौकशीची खडसेंची मागणी. तर खडसेंच्या मुलाच्या मृत्यूचीही एसआयटी चौकशी करा, महाजन यांचा पलटवार. खडसेंच्या मुलाची आत्महत्या नसून हत्या होती, असाही आरोप. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. भक्ती शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थिती लावणार. संसदेच्या अधिवेशनाचा 3रा दिवस सुद्धा गदारोळाचाच राहण्याची शक्यता. उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक. अनेकदा सभागृह तहकूब करण्याची वेळ. पोलाद प्रकल्पामुळे गडचिरोलीमध्ये नवविकास पर्व. प्लांटच्या भूमिपूजनावेळी फडणवीसांचं वक्तव्य. वाढदिवसादिवशी फडणवीसांनी केला गडचिरोलीचा दौरा. मुंबई महापालिकेतील मोठ्या घोटाळ्याचा मनसे भांडाफोड करणार. मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार. कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष. महाराष्ट्रामध्ये 27 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार. मुंबईसह कोकणात संततधार, तर विदर्भासह मराठवाड्याला सुद्धा झोडपलं. उत्तर भारतात सुद्धा पावसाचा धुमाकूळ. अनेक नद्यांना पूर, लोकांचं मोठं नुकसान. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी अलर्ट जारी. महाराष्ट्राच्या उत्तर भागात मात्र पावसाची दडी कायम. पिकांनी माना टाकल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. धरणातही मोजकाच पाणीसाठा. बळीराजाचे डोळे आभाळाकडे. जालन्यामध्ये आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार. 7 वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून. निवासी आश्रमशाळेतल्या 8 आणि 14 वर्षीय बालकाकडून चिमुकल्याची हत्या. 5 दिवसांनंतरही परिचारिकांच्या संपावर तोडगा निघेना. 2,500पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ. रुग्णांची हेळसांड सुरूच. ॲप आधारित कॅब चालकांना दिलासा नाहीच. आरटीओच्या दरांचं पालन करावं लागणार. चालकांनी जास्त पैसे घेतले तर कंपन्यांकडून आयडी ब्लॉक. बारा कोटी रक्कम. मुंबईत फ्लॅट. BMW पोटगीत मागणाऱ्या महिलेला कोर्टानं सुनावलं. पतीच्या पैशावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः कमवा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून कान उघडणी. कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग आजपासून सुरू. गणपतीसाठी 250पेक्षा अधिक विशेष गाड्या धावणार. शाळेत ऑडिओ व्हिज्युअल सीसीटीव्ही असणं बंधनकारक. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीबीएसईचं मोठं पाऊल. संभाव्य धोक्यांपासून मुलांना संरक्षण. भारत विरुद्ध इंग्लंड 4थ्या कसोटीला आजपासून सुरुवात. मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया भिडणार. आतापर्यंत इंग्लंडची 2-1 अशी आघाडी.